28 धावांचा पाठलाग. पहिले किरण रविकांत थोडस नाराज करता. पहिल्यापासूनच एक सिक्स मारले काय माघारी जायचो. आता मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी परतलो रविकांत. चांगली या ठिकाणी कॅच पकडल्या शुभमने थोडं फलंदाजी निराश केल्या. मात्र आता क्षेत्ररक्षणाने त्याची भर काढून घेतलंय असं या ठिकाणी शुभमने ठरवलं. मोठा पट्टू सीमा रेषे पार षटकार. परत एकदा अजिनान आता दिशा बदलतली काय नक्कीच बदलतली झेलवाद. दुसरं गडी इल्या पावली माघारी परतलो रोहनाने. एक पाठभर एक नाकार मुटको एक रंटोळ्याच्या कंटोला एक पाष्टाक पाणी करणारो फटको मारल्या. आणि आता राहून एक जाऊन बसलो. धावपलकावरती धावा लागले 6 धावा. आता मात्र या ठिकाणी रुपेश शिलो फलंदाजी. तीन चेंडूचा खेळ झाला समाप्त. 6 धावा धावपलकावरती. अजूनही 22 धावा बनवते असत. उर्वरित 21 चेंडू आणि 22 धावा. थोडासा दडपण नक्की असताना कारण 2 दिग्गज खेळाडू हे आउट होऊन माघारी परतल्यानंतर योगेश कुठे आता मात्र या ठिकाणी थोडासा सांभाळून खेळायचा लागताना. एक धाव निघालो. एका धावेनं समाधान. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाला. एका धावेनं या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाला. 7 धावा धावपलकावरती. चौथा चेंडूचा खेळ झाला समाप्त. काय नको करू बॉल टू बॉल हवे. आणि ह्या काय करू गेलो माझ्या मते आता वाटता चेंडू गेलो असतो आहे ना डायरेक्ट दहीसर स्टेशनला गेलो असतो एवढ्या जोरात टाकलेल्या. लाईन सोडलो आणि एक धाव ऍड झाली. आतापर्यंत सगळा बरा चालला होता. काहीतरी अतिरिक्त करू गेलो कॅप्टन आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी नुकसान झाला. आणि या ठिकाणी धावपलकावरती धावा 9 धावा झाले. 28 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 9 सर्व बॅटने खेळल्या. अंपायर टोकल्या. 1 रन कंप्लीट झालो. 1 रन बाहेरून कोणी बोलायला का बाहेरून बोलायचं नाही नाहीतर 5 रनची पॅनल्टी. 5 रन कमी करतो आम्ही. हा कोणी मध्ये बोला नाही कारण तुम्ही बोलल्यात का बॅट्समन कन्फ्यूज जाता. बॅट्समन कन्फ्यूज झालो का फिल्डर कन्फ्यूज जाता. त्यामुळे बाहेरून बोला नका प्लीज. चांगलं चेंडू मात्र पंचांचा निर्णय व्हाईटचो फिरलो होतो. चांगलं टर्न मिळालं होतं. वाईट चेंडू धावपलकावरती 1 ने ऍड. धावपलक 11 धावा. परत एकदा टाकतो पटतो 1 ने धाव संख्या पुढे गेली. जाऊन पोहोचली 12 रनच्या वरती. 28 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 6 चेंडूंमध्ये 12 धावा म्हणजे चांगली धावगती राखण्यात यशस्वी झालो. उरले फक्त आता 18 चेंडू. जे उरले ते कुर्ले धरून जातले असं वाटतं. उरलेतल्या चेंडू 16 धावांची गरज अजूनही विजयासाठी रवले. 18 चेंडू 18 मध्ये 16 करूचे असताना गोलंदाजी मार्गवर समीर येता. 2 पहिल्या षटकात 2 गडी मिळाले होते. नंतर गरज नाही होती अशा वेळी काहीतरी याला करून गेलो. सरळ बॅटिंग रन येत असताना वाकडे बॅट केल्या आणि स्वतःच्या पायावर कुडाड मारून घेतल्या. एक खेळ आरामात रे. बॉल टू बॉल स्कोर. धावपलकावरती धावा आता जर बघितले तर 12 धावा. आता स्कोर आहे यार. योगेश शिलो कारण
क्रिकेट हो अनिश्चिततेचा खेळ म्हटलो जाता, कारण शेवटचा बॉल जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत संघात कुठच्याही सामन्याचा भाकीत करणं व्यर्थ ठरवला जाता. हलक्या हाताने खेळल्यान सुरेख क्षेत्ररक्षण झाल्या. प्रत्येक चेंडूवरती ड्रामा बघूक मिळालो. आता मात्र जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिले आणि उभे होते ते आता टाचेन चारिले, कारण सामना चेंडू सीमारेषा पार, षटकार. धाव फलकावरती 18 धावा. परत एकदा चांगला चेंडू, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण, लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे काय तर ह्यो चेंडू असतो अवांतर. 1 धावा धाव फलकावर, 19 धावा. सर्व बॅटने परत एकदा आता मात्र थांबवून ठेवल्या. चांगली खेळी दोन्ही बाजूक जर बघितला तर तापमान वाढला. हाय व्होल्टेज मुकाबला, धाकधूक काय बिघडता थांबल्यामुळे थांबलो. निर्धाव चेंडू धाव फलकावरती. एक चेंडूचा खेळ बाकी. धाव फलकावरती 19 धावा. आता मात्र 13 चेंडू आणि 9 धावांची गरज. 13 चेंडू 9 धावा. लो स्कोरीचे सामने खरोखर चुरशी वाढवणारे आणि ते चुरस या ठिकाणी या सामन्यात बघूक मिळता. मोठं फटको मारून चुकी न करता आणि योग्य येतो खेळ संपलो. खेळ गेलो आणि या योगेशने योग षटकार मारून असा वाटला होता सामना लवकर संपत. आता मात्र परत एकदा सामनो या बाजू काय त्या बाजू अशा स्थितीत जाऊन पोहोचलो. कडे कोणाचा लिंबू परत त्याला खायच्या शिरेन ठेवला का बघा. 12-5 गणित 1 करा. 12 बॉल 9 हवे. 1 खेळा ना तुम्ही. 12 चेंडू आणि 9 धावा. बारा चेंडू 19 धावा. बारा चेंडू 19 धावा विजयासाठी. आणि शुभम येतो गोलंदाजी मार्गवर. शुभम येता. शुभमने सुंदर फिल्डिंग केल्या. गोलंदाजी कशी करतो सर्व खेळल्या. चान्स चांगला क्षेत्ररक्षण आणि दोरा गेली पांडित. जसर 1 रन होतो तसर 1 ओव्हर थ्रो आणि 2 धावा कंप्लीट झाले. रन स्कोर जाऊन पोहोचलो 21 धावा. आता मात्र 7 धावाची गरज. उरले फक्त 11 चेंडू आणि 7 धावा. निकेत असा तोपर्यंत मॅच असा करा. निकेत सुद्धा सुरेख फटकेबाजी केली. शुभम गोलंदाजी मार्गवर. 1 विकेट काढूचा. 1 विकेट शुभमला. पण शुभम ते असं जर केलं तर लवकर घरात जावचं लागताना. मॅच चालू असतात न्यूझीलंड आणि इंडियाची ती बघूक जावचं लागताना. चांगलं खेळाडूंनी 4 गेली. 3 धावांची गरज. 26 धावा. 2 धावांची गरज. चला आरामात. टॅपचो फटको. आता मात्र कोणते जोखीम आम्ही घेणार नाही ह्या दाखवून दिल्याने ह्या दौरीत आम्ही चांगलं सुरेश करतो. काय झालो